मी प्रफुल्ल कदम किसान आर्मी वॉटर आर्मीचा प्रमुख म्हणून आज एक महत्त्वाचं आवाहन करण्यासाठी आज तुमच्या समोर आलेला आहे। येणाऱ्या 6 नोव्हेंबरला म्हणजे गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एक अत्यंत महत्त्वाचं उपोषण मी सांगोला तहसील कार्यालयासमोर करतोय। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक संघटना, अनेक सामाजिक चळवळीतली लोक आणि अनेक राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी पाठिंबा द्यायला येणार आहेत। हे जे उपोषण महाराष्ट्र उपोषण मी करतोय या उपोषणाच्या प्रमुख मागणी आहेत आणि ती महत्त्वाची मागणी आहे की महाराष्ट्राची जी आता सध्या शिवराळ भाषा चालू आहे, जे जातीय द्वेष चालू आहे, असभ्य वर्तन चालू आहे, या सगळ्यासाठी संबंध महाराष्ट्रातल्या सर्व पक्ष, सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी एक स्वतंत्र आचारसंहिता तयार करावी ही त्यातली पहिली मागणी आहे। त्याचबरोबर पुढची अशी मागणी आहे की महाराष्ट्रातले अधिकारी कर्मचारी सध्या जनतेला नीट बोलत नाहीत, नीट वागणूक देत नाहीत, यासाठी स्वतंत्र आदेश शासनाने पारित करावा ही त्यामधली मागणी आहे। त्याचबरोबर आणखी महत्त्वाची मागणी म्हणजे की जे अनेक आंदोलन होत आहेत त्या प्रत्येक आंदोलनाला वेगवेगळ्या पद्धतीचं शासन सामोरं जात आहे। खरं मूळ प्रॉब्लेम आहे शासन आणि जनतेमध्ये सुसंवाद निर्माण होणं हे खूप गरजेचं आहे। म्हणून मी त्या ठिकाणी मागणी केली आहे की प्रत्येक आंदोलनाला एक सुसंवादाची कार्यपद्धती निश्चित करा आणि त्याचबरोबर प्रसार माध्यमांसाठी सुद्धा एक शिस्त लागणे गरजेचं आहे। त्याच्यासाठी एक आचारसंहिता पारित करा। अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण 14 मागण्या घेऊन मी 6 नोव्हेंबरला सांगोल्याच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसतोय। या उपोषणाच्या वेळी अनेक भजनी मंडळ त्या ठिकाणी येऊन विठ्ठल नामाचा मोठा गजर करणार आहेत आणि महाराष्ट्र शासनाला या महाराष्ट्र संस्कृतीची आठवण करून देणार आहेत। आणि म्हणून सर्व पक्षाच्या, सर्व जाती धर्माच्या लोकांनी 6 नोव्हेंबरला सांगोल्याच्या तहसील कार्यालयासमोर जरूर यावं ही मी त्या ठिकाणी आपणास कळकळीची मागणी करतो।